ओम शांती. आज दिनांक 14 एप्रिल 2021 बुधवारचे शिवबाबांचे महावाक्य. बाबा म्हणाले, गोड मुलांनो, अंतर्मुखी बनून ज्ञानरूप अवस्थेमध्ये राहून महावाक्यांना धारण करा. तेव्हा आपले व अन्य आत्म्यांचे कल्याण करू शकाल. आपले मन व दिलरूपी मंदिराला ईश्वरीय गुणरूपी मूर्तीने सजवा आणि पवित्र संकल्पांचा सुगंध पसरवा. प्रश्न आहे, सर्वोत्तम खरी सेवा कोणती आहे? यथार्थ सेवेचे सूक्ष्म रूप काय आहे? बाबांनी उत्तर दिले, जेव्हा एखाद्याकडून काही चूक होते तेव्हा त्याला सावधान करून सूक्ष्म रूपाने आपली योगशक्ती त्यांना पाठवून त्यांच्या अशुद्ध विचारांना भस्म करणे हीच सर्वोत्तम खरी सेवा आहे. मनसामध्ये पण अशुद्ध विचार येऊ न देणे हेच सेवेचे सूक्ष्म आणि महीन रहस्य आहे. ओम शांती. प्रथम, प्रत्येक पुरुषार्थी मुलांना अंतर्मुखता अवश्य धारण करायची आहे. या अवस्थेमध्ये मोठे कल्याण लपलेले आहे. या अवस्थेमध्येच अचल, स्थिर, धैर्यवत, निर्माणचित इत्यादी गुणांची धारणा होऊन संपूर्ण ज्ञानमय अवस्था प्राप्त होऊ शकते. कारण जर जी महावाक्य ऐकली जातात ती खोलवर जाऊन ग्रहण केले नाही तर ते साधारण वाक्य बनले जातात. जो ज्ञानरूप अवस्थेमध्ये स्थित होऊन महावाक्य ऐकत नाही त्या महावाक्यांवर मायेची सावली पडते. मायेच्या अशुद्ध प्रकंपनाने भरलेली महावाक्य ऐकून वर्णन करण्याने स्वतःसहित इतरांचे कल्याण होण्याऐवजी अकल्याण होते. म्हणून हे गोड मुलांनो, अंतर्मुखी बना. आपले हे मन मंदिराप्रमाणे आहे. जसे मंदिरामध्ये नेहमी सुगंधी वातावरण असते, असं मन मंदिर जेव्हा पवित्र बनते तेव्हा संकल्पही पवित्र निर्माण होतात. जसे मंदिरामध्ये देवी देवतांची चित्र ठेवली जातात, ना की राक्षसांची, असेच तुम्ही मुलं आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये सर्व ईश्वरीय गुणरूपी मूर्तींना सजवा. ते गुण आहेत निर्मोही, निर्भय, निर्लोभ, निरअहंकार, धैर्यवत इत्यादी. कारण ही सर्व तुमचीच दिव्य लक्षणं आहेत. आपल्या मनरूपी मंदिराला प्रकाशमय, उज्ज्वल बनवण्याचा प्रयत्न करा. मनासहित सर्व कर्मेंद्रियांना वश करा. फक्त आपल्याच प्रती नाही तर दुसऱ्यांप्रती ही दिव्य सेवा करायची आहे. स्वतःवरही लक्ष ठेवा. फक्त वाचा आणि कर्मणापर्यंत मर्यादित न राहता मनसामध्येही कोणतेही अशुद्ध संकल्प उत्पन्न होत असेल तर त्याचं प्रकंपन अन्य आत्म्यांपर्यंत सूक्ष्म रीतीने जाऊन अकल्याण करते. त्याचं ओझं स्वतःवर येतं आणि त्याची बंधन बनले जातात. बाबा म्हणाले, मुलांनो, स्वतः सावध राहा आणि दुसऱ्यांप्रती हीच सेवा करा. हेच आपले अलौकिक कर्तव्य आहे. अशी सेवा करणाऱ्यांना स्वतःसाठी
दुसऱ्यांकडून कोणतीही सेवा घ्यावी लागत नाही. बाबा म्हणाले, हे माझ्या प्राणप्रिय मुलांनो, परमात्माद्वारा रचलेल्या या अविनाशी राजस्व ज्ञानयज्ञाप्रती तन मन धन संपूर्ण रीतीने स्वाहा करण्यामध्ये रहस्य लपलेले आहे. अर्पण करणे म्हणजे स्वतःप्रती असे काहीही राहत नाही. धनही व्यर्थ खर्च करू शकत नाही. मनही व्यर्थ अशुद्ध संकल्प विकल्पाकडे जाऊ शकत नाही, कारण परमात्म्याला अर्पण केलेले आहे. परमात्मा तर आहेच शुद्ध शांत स्वरूप. यामुळे अशुद्ध संकल्प स्वतः शांत होऊन जातात. जर आत्तापर्यंत मुलांना विकल्प येत असतील तर समजले पाहिजे की अजूनही मन पूर्ण रीतीने अर्पण झालेले नाही. म्हणजेच मन ईश्वरीय मन बनलेलं नाही. म्हणून हे सर्वस्व त्यागी मुलांनो, या गोष्टींना जाणून कर्म करत राहा. फुलांना किमती बनवण्यासाठी माळ्याला काटे काढावे लागतात. त्याच पद्धतीने तुम्हाला कुठली सावधानी दिली म्हणजे समजलं पाहिजे, जसं काही माझ्या पालनेसाठीच ही सेवा केली गेली आहे. जेवढे प्रिय फूल तेवढी श्रेष्ठ पालना. ह्या पालनेला अथवा सेवेला रिगार्ड द्यायचा आहे. हीच संपूर्ण बनण्याची युक्ती आहे. हेच ज्ञानसहित खरं आंतरिक प्रेम आहे. या दिव्य प्रेमाने एकमेकाला खूप रिगार्ड दिला गेला पाहिजे. प्रथम स्वतःला सावध करायचं आहे. हीच निर्माणचित्त मधुर अवस्था आहे. याच शुद्ध प्रेमाचे जगामध्ये गायन आहे. तुम्हा प्रत्येक चैतन्य फुलाला सदैव हर्षितमुख राहायचे आहे. कारण निश्चयबुद्धी झाल्यामुळे तुमच्या नसानसामध्ये संपूर्ण ईश्वरीय शक्ती सामावलेली आहे. बाबा म्हणाले, आकर्षण शक्ती आपला दिव्य चमत्कार अवश्य दाखवत असते. जशी छोटी निर्दोष मुलं शुद्ध आणि पवित्र असल्यामुळे सदैव हसत राहतात, तसे तुम्हा मुलांचे रमणीक जीवन झाले पाहिजे. त्यासाठी आपल्या आसुरी स्वभावावर विजय प्राप्त करायचा आहे. जेव्हा एखादा क्रोधवश होऊन तुमच्या समोर येतो, तेव्हा तुम्ही ज्ञानस्वरूप होऊन लहान मुलाप्रमाणे हसत राहा, तर तो स्वतः शांत होऊन जाईल. ईश्वर जसा संपूर्ण ज्ञानस्वरूप आहे, तसाच प्रेमस्वरूप आहे. ईश्वरामध्ये हे दोन्ही गुण सामावलेले आहे. परंतु प्रथम ज्ञान आणि नंतर प्रेम. जर कुणी ज्ञानरूप बनल्याशिवाय फक्त प्रेमरूप बनतात, तर ते प्रेम अशुद्ध खात्यामध्ये घेऊन जाते. ज्ञानाशिवाय प्रेम असेल तर कोठेही विचलित व्हाल. बाबा म्हणतात, हे मुलांनो, हे ध्यानपण सुताची साखळी आहे. परंतु ज्ञानरूप बनून ध्यानामध्ये गेल्यानेच आनंदाचा अनुभव होतो. तर प्रथम आहे ज्ञान आणि नंतर ध्यान. ध्यानिष्ठ अवस्थेपेक्षा ज्ञानिष्ठ अवस्था श्रेष्ठ आहे. पहिल्यांदा ज्ञानरूप बनून नंतर प्रेमस्वरूप बना. बाबा म्हणाले, साक्षीपणाची अवस्था खूप गोड आहे. ही अवस्था भूतकाळातील कर्मभोग चुकतू करतो आणि
सुखमय भविष्याचा पाया घालतो. ही सुंदर पुरुषार्थाची सुंदर वेळ आहे. या वेळेला दोन्ही कार्य संपूर्ण रीतीने सिद्ध होतात. साक्षीपणाची अवस्थेचा भूत आणि भविष्य दोघांशी संबंध आहे. बाबा म्हणाले, या विराट वैश्विक ड्रामाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हा मुलांना संपूर्ण निश्चय पाहिजे, कारण हा अनादी ड्रामा अगदी प्रामाणिक आहे. हा ड्रामा प्रत्येक जीव प्राण्याकडून त्याचा पाठ पूर्ण रीतीने बजावून घेतो. मग तो पाठ चुकीचा असला तरी बजावून घेतो. याची ड्रामामध्ये नोंद आहे. जसे सिनेमामध्ये अनेक कलाकार वेगवेगळ्या नाम आणि रूपाने आपापली भूमिका करतात. त्यांच्याबद्दल आनंद किंवा द्वेष येईल असे होत नाही, कारण माहिती आहे की हा एक खेळ आहे. प्रत्येकाला चांगली वाईट भूमिका मिळालेली आहे. त्याचप्रमाणे या अनादी बनलेल्या सिनेमाला पण साक्षी होऊन एकरस अवस्थेत हर्षितमुख होऊन बघत राहा. संघटनेमध्ये ही गोष्ट चांगल्या रीतीने धारण करायची आहे. बाबा म्हणाले, शांत चित्त, निर्माण चित्त, धैर्यवत, गोडवा, शीतलता हे सर्व दैवी गुण धारण करायचे आहे. धैर्यवत बनण्याचा मुख्य पाया आहे थोडे थांबा आणि वाट पहा. आणि ज्ञानस्वरूप स्थितीमध्ये राहिल्याने शांत स्वरूप अवस्था प्राप्त होते. जेव्हा ज्ञानी तू आत्मा मुले एकत्र येऊन मुरली ऐकतात, तेव्हा चारही बाजूला शांतीचे वातावरण बनते. कारण ते जे काही महावाक्य ऐकतात तेव्हा आंतरिक शांतीमध्ये जातात. अच्छा, गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या ज्ञानगुलजारी ज्ञानरूपी ताऱ्यांप्रती मातपिता बापदादांचा प्रेमपूर्वक आठवण आणि गुड मॉर्निंग. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा पण आत्मिक बापदादांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग. धारणेसाठीचा सारांश. बाबांनी मुख्य पॉईंट्स सांगितले. फर्स्ट पॉईंट, आपल्या लक्ष स्वरूपाच्या स्मृतीने शांत चित्त, निर्माण चित्त, गोडवा, शीतलता हे सर्व दैवी गुण धारण करायचे आहे. सेकंड पॉईंट, निश्चय बुद्धी साक्षीदृष्टा होऊन या खेळाला हर्षित मुखाने बघत आंतरिक धैर्यवत अडोल चित्त राहायचे आहे. साक्षीपणाच्या अवस्थेत राहण्याचा खूप वेळेचा अभ्यास करण्याचे परिश्रम घ्यायचे आहे. बाबांनी वरदान दिला, स्नेह आणि शक्तिरूपाच्या संतुलनाद्वारे सेवा करणारे सफलता मूरत भव. स्नेह आणि शक्तिरूपाच्या संतुलनाद्वारे सेवा करणारे सफलता मूरत भव. जसं एका डोळ्यात बाबांचे प्रेम आणि दुसऱ्यामध्ये बाबांकडून मिळालेली सेवा नेहमी स्मृतीमध्ये राहते, अशा पद्धतीने स्नेही मूरतबरोबर शक्तिरूप पण बना. स्नेहाबरोबर शब्दांमध्ये अशी धार असावी की कुणाच्या पण हृदयाला विदीर्ण करेल. ज्ञानाच्या ज्या सत्य गोष्टी आहेत त्यांना स्पष्ट शब्दामध्ये सांगा, परंतु शब्दांमध्ये स्नेह सामावलेला असेल तर सफलता मूरत बनून जाईल. स्लोगन आहे, सर्व शक्तिमान बाबाला साथी बनवाल तर पश्चाताप पापापासून मुक्त व्हाल.